मित्रांनो नमस्कार. मी किरण देशपांडे, तुमचा नेहमीचा मित्र. मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ पालक बंधू भगिनींसाठी तयार केलेला आहे. म्हणूनच पुनश्च एकदा पालक बंधू भगिनींनो नमस्कार. बंधू भगिनींनो, मी हा व्हिडिओ ज्या पालकांची मुलं आणि मुली 5वी ते 10वी या वर्गांमध्ये असतील अशा पालकांसाठी केलेला आहे. काय आहे ह्या व्हिडिओचं नाव? तर या व्हिडिओचं नाव असं आहे की समस्या विद्यार्थ्यांच्या आणि अडचण पालकांची. मित्रांनो, आपल्याला 1-2 मुलगा मुलगी असू शकतात, त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतात. आपली मुलं मुली शाळेमध्ये जातात. शाळेमध्ये गेल्यानंतर थोडक्यात आपण प्रवेश घेतो शाळेमध्ये, आणि शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपली जबाबदारी संपली, म्हणजे पालकांची जबाबदारी संपली असं काही जण समजतात. मित्रांनो, असं नाहीये. ऍडमिशन घेतलं, प्रवेश घेतला ते ठीक आहे, पण इथून पुढे आपली देखील जबाबदारी सुरू होते. शिक्षक वर्गापुरतं मर्यादित असतात, वर्ग शिक्षक वर्गापुरते मर्यादित असतात. परंतु आपण तिथे जर चौकशी केली, विचारपूस केली, महिन्यातून एखाद्या वेळेस जाऊन आपण भेटलो शिक्षकांना, संबंधित शिक्षकांना, वर्ग शिक्षकांना, तर काही आपल्या मुलाला समस्या तर नाहीत ना याची आपल्याला माहिती होऊ शकते. कोणकोणत्या समस्या असू शकतात मुलांना या संदर्भात आज मी तुम्हाला पुसटशी कल्पना देणार आहे, आणि नंतरच्या व्हिडिओजमध्ये एक एक समस्या घेऊन त्याच्याबद्दल थोडीशी डिटेल माहिती देणार आहे, थोडीशी सखोल माहिती देणार आहे. बघा मित्रो, काही मुला-मुलींना शारीरिक समस्या असतात. म्हणजे काय? तर त्यांना वर्गामध्ये बसल्यानंतर बोर्डावरचं दिसत नाही, मागे जर बसवलं तर समोरचं दिसत नाही, काही विद्यार्थ्यांना ऐकू येत नाही बरोबर, काही विद्यार्थ्यांना दुसरा काही आजार असू शकतो की जो शिक्षकांना, वर्ग शिक्षकांना माहीत नसतो, काही विद्यार्थ्यांना ॲलर्जी असू शकते, वेगवेगळ्या प्रकारचे आजार असू शकतात. थोडक्यात मी ह्या सगळ्या गोष्टींना शारीरिक समस्या या हेडिंग खाली ठेवतो. या संदर्भात मी तुम्हाला आताच बोलणार नाही, याच्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे आणि त्याच्यामध्ये ही माहिती देणार आहे. काही मुलांना मानसिक समस्या असतात, म्हणजे काही मानसिक आजार असतात. मानसिक आजार असतात हेच मुळात काही पालकांना मान्य नसतं, पण आपण मान्य करणं अथवा न करणं हा भाग निराळा, पण आपल्या मुला मुलीला शारीरिक आजारासोबत काही मानसिक आजार असू शकतात, किंबहुना जर असतील तर त्यांच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. मानसिक आजार हे अनेक प्रकारचे आजार असतात. म्हणजे त्याची वर्गामध्ये तो ऍडजस्टमेंट करत नाही, इतर मुला मुलींसोबत तो बसत नाही, हट्ट करतो, सारखा रागावतो, घरी जायचं असतं त्याला, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्याचं डोकं दुखत असतं सारखं, त्याला काहीतरी भ्रम होत असतात, भास होत असतात. पण याकडे आपण वेळीच लक्ष नाही दिलं तर छोटीशी दिसणारी ही समस्या पुढे मात्र उग्र रूप धारण करते. मित्रांनो, काही समस्या ह्या कौटुंबिक स्वरूपाच्या असतात. कुटुंबामध्ये जर भांडणं असतील, कलह असेल, पती पत्नीचं जर जमत नसेल, किंवा त्या मुलाला आई नसेल, किंवा वडील नसतील, किंवा तो दुसऱ्या इतर त्याच्या नातेवाईकाकडे राहत असेल, काही गोष्टी सांगणं जर अशक्य असेल किंवा त्याला अडचणीचं ठरत असेल, तर अशा वेळेस मात्र त्या मुला मुलींच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्या कौटुंबिक समस्यामध्ये
अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या असू शकतात. काही मुलांच्या बाबतीत वर्तनाच्या समस्या असतात. म्हणजे वर्गामध्ये तो सारखा अग्रेसिव्ह असतो, म्हणजे इतरांवर हुकूम चालवण्याचा त्याचा सततचा प्रयत्न असतो. मी म्हणतो तेच खरं, माझ्या मनासारखंच झालं पाहिजे, नाहीतर मग मी रागावतो, वस्तू फेकून देतो, आरडाओरड करतो, कांगावा करतो. अशा प्रकारच्या काही समस्या असू शकतात. तो सारखा पळून जातो, त्याला इतर मुलासोबत राहणं आवडत नाही, मला हीच जागा पाहिजे, मी इथेच बसणार, ह्यानी माझं ऐकलंच पाहिजे. म्हणजे असं त्याचं समायोजन ज्याला आपण म्हणतो, ऍडजस्टमेंट, ती ऍडजस्टमेंट होत नाही. माल ऍडजस्टमेंट असते अशा विद्यार्थ्यांची. तर अशा देखील काही समस्या असतात. काही मुला मुलींच्या अभ्यासविषयक समस्या असतात. मित्रांनो, प्रत्येक मुला मुलीला प्रत्येक विषय सोपाच जातो असं नसतं. एखाद्याला मराठी विषय खूप अवघड जातो पण इंग्रजी विषय सोपा जातो. एखाद्याला गणित विषय खूप सोपा जातो पण भूगोल हा विषय अवघड जातो. एखाद्या मुलाला विज्ञान विषय खूप सोपा जातो, त्याला खूप आवड असते त्या विषयामध्ये, परंतु संस्कृत सारखा विषय त्याला खूप त्रासदायक वाटतो. काही गोष्टी त्याला समजत नाही, आकलन होत नाही, त्याच्या लक्षात राहत नाही. ह्याबद्दल सुद्धा पालकांनी शिक्षकांसोबत थोडीशी चर्चा करायला पाहिजे आणि त्या योगे आपण ती समस्या सोडवू शकतो. काही मुलांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते. याला थोडं सायंटिफिक टर्म ज्याला आपण फोबिया असं म्हणतो. फोबिया म्हणजे एक अनाकारण भीती असते. म्हणजे मोठी शाळा असेल, त्या शाळेमध्ये आपण गेलो, मग हे सगळे मुलं गर्दीमध्ये आपण जर गेलो तर मुलं आपल्याला मारतील का, आपली सायकल काढता येणार नाही, आपल्याला प्यायला पाणीच भेटणार नाही, माझं दप्तरच कोणी हिरावून नेईल किंवा माझे पैसे कोणी घेईल, पंख्याखाली मी बसलो तर पंखा माझ्या अंगावर तर पडणार नाही ना. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीती असतात, त्याला फोबिया असं म्हणतात. ही भीती इतर साधारण भीतीपेक्षा थोडीशी वेगळी असते. एखाद्या शिक्षकाबद्दल भीती वाटणं हे ठीक आहे, ते कडक आहे, ते रागावतात, इट्स ओके. परंतु मी आता ज्या भीती तुमच्या समोर मांडलेल्या आहेत त्या भीती मात्र थोड्याशा वेगळ्या असतात. त्यानंतर मॅनिया. मॅनिया म्हणजे एकच एक गोष्ट वारंवार करणे. उदाहरणार्थ हात धुणे, मग तो सारखा हातच धुतो का, किंवा एखादी विशिष्ट वस्तू त्याला सारखी खायला आवडते का, एखादा विशिष्ट चाळा तो किंवा ती वारंवार करते का, म्हणजे याला मॅनिया म्हणतात. त्याचा अर्थ एकच गोष्ट अधूनमधून सारखी करत राहणे. तर ही पण गोष्ट खूप महत्वाची आहे, ही समस्या असू शकते. काही विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड असतात. न्यूनगंड म्हणजे एक प्रकारचा आपल्या प्रती असणारा अनादर, आपल्या प्रती असलेली कमतरतेची भावना. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला येतं पण मला ती सांगायची भीती वाटते. एखादी गोष्ट मला खूप चांगल्या रीतीने जमते पण मला ती सांगायची भीती वाटते. या उलट माझ्यापेक्षा कमी हुशार असलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी पटकन ती उत्तर सांगते, पटकन सगळ्यासमोर येऊन बोलते. मग याला म्हणायचं न्यूनगंड. मी कुठे कमी आहे का, मी चांगला दिसत नाही, मी थोडा अपंग आहे, माझ्यामध्ये काही कमतरता आहे, मी गरीब कुटुंबातून आलेलो आहे, मला आई नाही किंवा मला वडील नाही. अशा अनेक प्रकारचे न्यूनगंड असू शकतात. काहींमध्ये अहमगंड असतो. अहमगंड म्हणजे न्यूनगंडाच्या अगदी विपरीत असणारी गोष्ट आहे. अहमगंड म्हणजे मी काहीतरी वेगळा आहे, मी श्रीमंत आहे, माझे आई वडील नोकरीला आहेत, आमच्याकडे खूप पैसा आहे, आम्ही श्रीमंत आहोत, मला कशाची कमतरता नाही, माझ्या इथे नोकर चाकर आहेत, सगळ्यांनी माझ्या मनासारखं वागलं पाहिजे. अशा प्रकारचा सुद्धा अहमगंड असू शकतो. काही मुलं छोट्या छोट्या गोष्टींची चोरी करतात. एखाद्याचा कंपास घेणे, पेन चोरणे, अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी लपून ठेवणे. मित्रांनो, ह्या गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये प्राथमिक स्तरावर छोट्याशा जरी वाटत असल्या तरी पुढे मात्र याचं रूपांतर मोठ्या गोष्टीत होतं.
खोटे बोलणे, काही मुलं सर्रास खोटं बोलतात, इतकं सराईतपणे आणि बेमालूमपणे खोटं बोलतात की त्यांचं खोटं हे पालकांनाही खरं वाटतं आणि शिक्षकांनाही खरं वाटतं. पण असं सराईतपणे खोटं बोलणं हे मात्र त्याच्या भवितव्यासाठी थोडंसं त्रासदायक आणि धोकादायक ठरू शकतं. वाईट संगत, आपला मुलगा किंवा मुलगी चुकीच्या मुलामुलींसोबत तर राहत नाही ना. कारण हे जे मुलं आहे ते स्वतः तर अभ्यास करीतच नाही, स्वतःचा वेळ सत्कारणी लावत नाही, परंतु आपल्याही मुलाचा वेळ ते वाया घालवतात, आपल्याही मुलांना ते अभ्यास करू देत नाही. तो खरंच अशा संगतीमध्ये तर नाही ना, याची देखील आपल्याला शहानिशा करायला पाहिजे. व्यसन करणे, काही मुलं चुकीच्या संगतीमध्ये राहून त्या मुलांसारखं व्यसन करण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीचं व्यसन म्हणजे बिडी ओढणे, सिगारेट ओढणे, तंबाखू खाणे, तंबाखूयुक्त पुड्या खाणे, अशा प्रकारचे छोटे 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 हे व्यसन. पण पुढे मात्र कायमचं व्यसन जडून बसतं. पर्यायाने दारू पिणे, ड्रग्ज घेणे, अशाही प्रकारचं कार्य मोठेपणी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालगुन्हेगारी, बालगुन्हेगारी म्हणजे शाळेमध्ये तर येतो, पण तो हाणामाऱ्या करतो, चोऱ्या करतो, पैसे चोरतो. इतकंच काय, शाळेच्या बाहेर सुद्धा काही ठिकाणी अशा प्रकारचं तो वर्तन करतो. असं होत तर नाही ना. अशा प्रकारची खातरजमा पालकांनी करायला पाहिजे. अर्थात हे सगळेच मुलं अशा प्रकारचे नसतात. 100तून एखादा असू शकतो, शक्यता आहे, असेलच असं नाही. त्यानंतर शाळेत सतत गैरहजर राहणे, ज्याला आपण शाळा बुडविणे असं म्हणतो. अशी मुलं घरून निघतात वेळेवर, घरी सांगतात आम्ही शाळेत चाललो, पण ते शाळेत न येता इतरत्र कुठेतरी भटकतात, इतरत्र कुठेतरी दुसरंच काहीतरी चांगलं नसलेलं काम करतात. मग अशा वेळेस पालकांनी जर वेळीच लक्ष नाही दिलं तर समस्या वेगळीच निर्माण होते. काही मुलांच्या बाबतीत आर्थिक समस्या असतात. कुटुंब दारिद्र्य रेषेखाली असेल, घरामध्ये वडील व्यसनी असतील किंवा वडील नसतील, कमावत्या व्यक्ती कमी असतील, तर अशा वेळेस त्या मुलाला काही वह्या पुस्तकं घेणे, शाळेची फीस देणे, अशा प्रकारची छोट्या मोठ्या गोष्टी करायला त्याला अडचण ठरते आणि ह्या गोष्टी तो शाळेमध्ये सांगू शकत नाही. काही मुलांच्या म्हणजे विशेषतः हे 9वी-10वीच्या मुलांच्या संदर्भात ही समस्या असू शकते. पॉर्न व्हिडिओज पाहणे. आजकाल मोबाईलची सहज उपलब्धता आहे. कुणाच्याही मोबाईलवर ठराविक साईट्स जर टाकल्या तर त्यामध्ये अश्लील व्हिडिओज येतात आणि असे पॉर्न व्हिडिओज, अश्लील व्हिडिओज, नको ते व्हिडिओज लहान मुलांना नको त्या वयामध्ये जर पाहायला मिळाले तर त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि त्याची चटक लागते आणि त्यामधून वेगळेच प्रकार घडण्याची शक्यता असते. मोबाईलचे व्यसन. मुलांना कोरोना काळामध्ये आपण त्यांच्या हाती मोबाईल दिलेले होते का, तर सगळा अभ्यास त्यांचा ऑनलाईन होता. तिथून पुढे मुलं मुली सर्रास मोबाईलचा वापर करायला लागलेले आहे. मोबाईलचा वापर अर्थात योग्य वापर करणं ही योग्य गोष्ट आहे, परंतु काम नसताना सतत मोबाईल पाहणे, ज्या गोष्टी आवश्यक नाहीत अशा प्रकारच्या गोष्टी सतत पाहत राहणे आणि त्यामुळे आपल्या वेळेचा अपव्यय करणे, फक्त पुस्तक समोर धरून बसणे किंवा काहीतरी वही समोर धरून बसणे आणि सातत्याने मोबाईल पाहत राहणे तासनतास, ही गोष्ट योग्य नाही. त्या मुलाच्या किंवा मुलीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी तर निश्चितच नाही. पालक मित्रांनो, आता मी तुमच्या समोर एक 10-15 समस्या अगदी थोडक्यात मांडल्या, म्हणजे या समस्यांना मी थोडासा स्पर्श केला. या समस्या
मी प्रत्येक समस्यावर एक छोटा छोटा व्हिडिओ बनवून तुमच्या समोर मी मांडणार आहे. इथे नमूद केलेल्या समस्या आहेत, याच्या व्यतिरिक्त देखील अनेक समस्या असू शकतात. अर्थात तुम्हाला लगेचच काळजी करायची गरज नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही की तुमच्या मुलाला ह्या समस्या असतीलच. मी तुम्हाला असा दावा नाही करणार की तुमच्या मुलाला ह्या समस्या असतीलच, परंतु कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला ह्या समस्यांची जाणीव असणं हे मात्र आवश्यक आहे. ही जर जाणीव असेल तर आपण थोडंसं जागरूक राहू, आपण थोडंसं सजग राहू आणि आपल्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी, तसेच आपल्या कौटुंबिक स्वास्थ्यासाठी आणि परिणामी त्याच्या भवितव्यासाठी ही गोष्ट आपण जागरूक असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मित्रांनो, या समस्या मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूयात पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.